नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 26 नोव्हेंबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे जॉर्जियातील रेशीम व वस्त्रोद्योग सहकार्यासाठी भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजेच पी शिवकुमार यांनी। भारताने जॉर्जियासोबत रेशीम पालन आणि वस्त्रोद्योग संबंध वाढविले आहेत। विशेषतः 17 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत झालेल्या दौऱ्यादरम्यान, ज्याचे नेतृत्व सेंट्रल सिल्क बोर्डचे सदस्य सचिव पी शिवकुमार यांनी केले। या दौऱ्याच्या दरम्यान 5 in 1 सिल्क स्टोल म्हणजेच मुलबेरी, ओक तसर, ट्रॉपिकल तसर, मुगा व एरी या 5 प्रकारच्या रेशीम एकत्रित केलेल्या आणि वन्य रेशीम म्हणजेच वाईल्ड सिल्क संबंधी प्रगती यांचे प्रदर्शन करण्यात आले। या चर्चांचे प्रमुख उद्दिष्ट रेशीम पालन, वस्त्र, अप्रेल व कार्पेट उद्योगातील बाजार प्रवेश वाढविणे व संयुक्त संशोधन करणे हे होते। आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना। एकूण 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे BEL आणि सॅफ्रन यांनी कोणत्या शस्त्राच्या निर्मितीसाठी संयुक्त करार केला आहे? प्रश्न क्रमांक 1चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हॅमर प्रिसिजन वेपन। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच BEL आणि फ्रान्सच्या सॅफ्रॉन इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स यांनी नवी दिल्ली येथे संयुक्त उपक्रम सहकार्य करार म्हणजेच जॉईंट व्हेंचर कॉर्पोरेशन ॲग्रीमेंट केला आहे। हा करार हॅमर, ज्याचं लॉंग फॉर्म आहे हायली एगाइल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज, या स्मार्ट प्रिसिजन गाइडेड एअर टू ग्राउंड शस्त्राच्या निर्मितीसाठी करण्यात आला आहे। अंतिम असेंब्ली, चाचणी आणि गुणवत्ता हमी यांचे नेतृत्व भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड करणार आहे। प्रश्न दुसरा आहे इंडियन ओपन महिला स्क्वॉशचे विजेतेपद कोणी जिंकले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अनाहत सिंग यांनी। इंदोर येथे झालेल्या इंडियन ओपन स्पर्धेत अनाहत सिंगने जोशना चिनप्पाला पराभूत करून महिलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले। भारताची अव्वल महिला स्क्वॉश खेळाडू आणि शीर्ष मानांकित असलेल्या 17 वर्षीय अनाहतने अंतिम सामना 54 मिनिटात 3-2 अशा फरकाने जिंकला। उपांत्य फेरीत अनाहत सिंगने आयर्लंडच्या 3ऱ्या मानांकित हॅना क्रेग हिला 3-2 ने पराभूत केले। जोशना चिनप्पाने, ज्यांना कोणतेही मानांकन नव्हते, त्यांनी उपविजेतेपद मिळवण्यासाठी इजिप्तच्या 2ऱ्या मानांकित नादिन एल्लमामी हिला 3-1 ने हरवले। प्रश्न तिसरा आहे रेवाडी येथे पेलेट प्लांटचे उद्घाटन कोणी केले? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रल्हाद जोशी। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हरियाणातील रेवाडी येथे पेलेट प्लांटचे उद्घाटन केले, तसेच K2 बायो इथेनॉल प्लांटचा भूमिपूजन समारंभ केला। हा पेलेट प्लांट पराडापासून दररोज 240 टन उत्पादन करेल, ज्यामुळे स्वच्छ पर्यावरणाला मोठी मदत मिळेल। हा प्रकल्प पिकांच्या अवशेषांचे इथेनॉल आणि बायोमास पेलेटमध्ये रूपांतर करून भारताच्या E20 मिशन आणि नेट झिरो 2070 उद्दिष्टांना पाठबळ देणार आहे। प्रश्न चौथा आहे 2025 मधील डेव्हिस कप कोणत्या देशाने जिंकला? प्रश्न क्रमांक 4चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इटली। इटलीने मायदेशात झालेल्या स्पर्धेत स्पेनचा 2-0 असा पराभव करून चौथा डेव्हिस कप जिंकला। मात्तेओ बेरेटिनी आणि फ्लाविओ कोबोली यांनी एकेरी सामन्यांमध्ये विजय मिळवून इटलीचे विजेतेपद निश्चित केले। यामुळे इटली अमेरिकेनंतर सलग 3 डेव्हिस कप जिंकणारी पहिली संघ बनली। पहिल्या एकेरी सामन्यात बेरेटिनीने पाब्लो कॅरेनो बुस्टा याला 6-3, 6-4 ने पराभूत केले, तर कोबोलीने जायुमे मुनारला 1-6, 7-6, 7-5 ने हरवत किताब निश्चित केला। पुढला प्रश्न आहे दुबईने कोणत्या कालावधीसाठी सर्वात मोठा 3 वर्षाचा बजेट मंजूर केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, 2026 ते 2028।
शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांनी दुबईचा सर्वात मोठा 3 वर्षाचा बजेट मंजूर केला आहे. 2026 ते 2028 या कालावधीसाठी या बजेटमध्ये AED 302.7 अब्ज इतका एकूण खर्च आणि AED 329.2 अब्ज इतके अंदाजित उत्पन्न निश्चित करण्यात आले आहे. हा बजेट दुबईतील शाश्वत आर्थिक वाढ, सार्वजनिक सेवांची मजबूती आणि जागतिक स्पर्धात्मकतेत वाढ यांना पाठबळ देणार आहे. 6वा प्रश्न आहे, कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स CDI 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 36वा. कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 हा अहवाल सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट यांनी प्रकाशित केला असून देश आंतरराष्ट्रीय विकासाला फक्त परदेशी मदतीतून नव्हे तर विविध धोरणांद्वारे किती आधार देतात याचे मूल्यांकन या निर्देशांकाद्वारे केले जाते. भारताला या निर्देशांकात 38 देशांपैकी एकूण 36वा क्रमांक मिळाला असून 8 धोरण घटकांमध्ये भारताचे मिश्रित प्रदर्शन दिसून आले आहे. या यादीत स्वीडन पहिल्या स्थानावर असून त्यानंतर जर्मनी, नॉर्वे, फिनलँड आणि UK यांचा क्रमांक लागतो. 7वा प्रश्न, डॉक्टर T. आओ कनिष्ठ मुलींची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा 2025-26 कुठे सुरू झाली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B, चुमोकेडिमा येथे. डॉक्टर तालीमेरेन आओ कनिष्ठ मुलींची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा 2025-26 नागालँडमधील चुमोकेडिमा फुटबॉल स्टेडियम येथे सुरू झाली आहे. नागालँड प्रथमच राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करत आहे. मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांनी या स्पर्धेला डॉक्टर T. आओ यांच्या नावाने संबोधण्याबद्दल अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे कौतुक केले. डॉक्टर T. आओ हे नागालँडचे प्रसिद्ध भारतीय फुटबॉलपटू आणि वैद्यकीय व्यावसायिक होते. पुढला प्रश्न आहे, वर्ल्ड स्ट्रॉंगेस्ट वुमन 2025चा किताब कोणी जिंकला? तर हा जो किताब आहे तो जिंकला आहे जेमी बुकर यांनी. म्हणजे 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. वर्ल्ड स्ट्रॉंगेस्ट वुमन 2025 स्पर्धेत जेमी बुकर विजयी ठरली. तथापि या स्पर्धेत महिलांच्या विभागातील खेळाडूंच्या पात्रतेबाबतच्या दाव्यांमुळे वाद निर्माण झाला. अँड्रिया थॉम्पसनने महत्त्वाच्या स्ट्रेंथ इव्हेंट्स जिंकून सुद्धा दुसरे स्थान मिळवले. स्पॉन्सर आयरन ॲप यांनी नियमाबाबतच्या चिंतेमुळे जेमी बुकरसोबतची भागीदारी संपुष्टात आणली. अनेक आघाडीच्या खेळाडूंनी स्पष्ट आणि पारदर्शक श्रेणी नियमांची सार्वजनिक मागणी केली आहे. 9वा प्रश्न, गुरु तेग बहादूर यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट आणि नाणे कोणी जाहीर केले? 9व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक C, नरेंद्र मोदी. या कार्यक्रमात श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहादत दिनाचे स्मरण करण्यात आले. यावेळी एक स्मृतिचिन्ह, टपाल तिकीट, विशेष नाणे आणि एक कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आले. हा समारंभ हरियाणातील कुरुक्षेत्रच्या ज्योतिसर येथे आयोजित करण्यात आला. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 10वा, ICC विश्वचषकासाठी ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त होणारे पहिले सक्रिय खेळाडू कोण ठरले? तर 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रोहित शर्मा, म्हणजेच पर्याय क्रमांक C. ICC T20 विश्वचषक 2026 हा भारत आणि श्रीलंका येथे 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. भारताचा गट नामिबिया, नेदरलँड्स, अमेरिका आणि पाकिस्तान सोबत बनवण्यात आला आहे. रोहित शर्मा 2007 पासूनच्या सर्व T20 विश्वचषकांमध्ये सहभागी झाले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. भारताच्या संविधान स्वीकारण्याच्या 76व्या वर्धापन दिनाचा राष्ट्रीय समारंभ कुठे आयोजित केला जाणार आहे?